नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जे दशांश अपूर्णांकाची सिरीज सुरू केली आहे, तर यापूर्वी आपण दशांश अपूर्णांक म्हणजे काय, दशांश चिन्ह, त्याचबरोबर दशांशाचे दशांश स्थान, शतांश स्थान आणि त्याचं वाचन इत्यादी प्रकारचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. आणि आज आपण दशांश अपूर्णांकाचा उपयोग कसा असतो किंवा आपला दैनंदिन व्यवहारामध्ये कुठं कुठं त्या उपयोगी पडतो हे आज आपण शिकणार आहोत. चला तर मग आपण हा दशांश अपूर्णांकाचा उपयोग हा नवीन उपघटक या ठिकाणी आज आपण शिकूया. आणि तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काय मित्रांनो, तर दशांश अपूर्णांक आपल्याला आज शिकायचं आहे. दशांश अपूर्णांकाचे उपयोग. आता उपयोग कुठं करतो मित्रांनो आपण याचा उपयोग आपल्याला नेमका कुठे होतो? आता तुम्हाला आपल्या सर्वांना माहिती आहे काय आहे, तर 1 रुपया. 1 रुपया म्हणजे किती पैसे? तर 100 पैसे. 1 रुपया म्हणजे किती पैसे? तर 100 पैसे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण जर परीक्षेमध्ये तुम्हाला जर प्रश्न आला तर 1 पैसे बरोबर किती रुपये? 1 पैसे बरोबर किती रुपये? आता दैनंदिन व्यवहारामध्ये असे प्रश्न आपल्याला नेहमी येत असतात. आता हे आपण पैशाचं पाहतो. असंच पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची पाहायची आहे. आता आपण सुरुवातीला पैसे याचा विचार करूया. पैसे किंवा रुपयांचा, पैसे रुपये यांचा विचार करू. याचा दैनंदिन व्यवहारामध्ये कसा आपल्याला उपयोग होतो? आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 1 रुपये बरोबर काय आहे? 100 पैसे आहे. मग 1 पैसे बरोबर किती रुपये? असा जर प्रश्न ज्यावेळेस विचारला जाईल त्यावेळेस आपल्याला याचं उत्तर रुपयामध्ये काढावं लागेल. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 1 रुपया म्हणजे 100 पैसे. मग आता 1 पैसे म्हणजे किती रुपये आपल्याला काढायचे? तर याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल मित्रांनो, तर रुपयाच्या खाली रुपये आणि पैशाच्या खाली पैशाचं लेखन करायला लागेल. म्हणजे 1 रुपया, 1 रुपये किंवा इथं आपण लिहू 100 पैसे. अगोदर 100 पैसे बरोबर 1 रुपया, बरोबर नाही? 100 रुपया बरोबर 100 पैसे बरोबर 1 रुपया. आता तसाच मग 1 पैसे बरोबर किती रुपये? असाच प्रश्न काढायचा ना. 1 पैसे बरोबर आपल्याला किती रुपये काढायचे? म्हणून आपण पैसे एका बाजूला लिहिले, रुपये एका बाजूला लिहिले. आता 1 पैसे किंवा याचा तुम्ही तिरकस गुणाकार जरी केला तरी आपल्याला तसं उत्तर काढता येईल. आता तिरकस गुणाकार करून घेऊया. या ठिकाणी आपण प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय पकडूया? x पकडूया. 1 चा तिरकस गुणाकार किंवा 100 गुणिले x, 100 गुणिले x बरोबर 1 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे 1 पैसा आणि हा 1 रुपया. या ठिकाणी काय करू? डाव्या बाजूला x तसाच ठेवूया. कारण डाव्या बाजूचा जो गुणाकारामध्ये जो हा 100 आहे तो इकडे जाऊन उजव्या बाजूला किती होईल? छेदामध्ये जाईल. म्हणजे x बरोबर काय झालं मित्रांनो? 1/100 झाला. तर 1/100. आता यातच आपला हा व्यवहारी अपूर्णांक आहे. याला दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचा असेल तर छेदामध्ये 2 शून्य आहे म्हणून 1 दशा तसा लिहायचा. अंशाचे 2 अंक उजवीकडे सोडा. आता इथे एकच अंक आहे आपला दुसरा अंक तयार करायला लागेल 0 आणि त्याच्या बाजूला दशांश आणि हा इथे 1 0. म्हणजे 1/100 किंवा 1 शतांश याला आपण 0.0 हे रुपये. आता हे आपल्याला काय मिळालं? तर 1 पैसे बरोबर किती रुपया? तर आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालं 1 पैसे बरोबर 0.01 रुपये. आपल्याला उत्तर काय मिळालं? 1 पैसे बरोबर 0.00 रुपये. पहा, हे एक प्रकारचं उदाहरण झालं. आणखी पण आपण या ठिकाणी उदाहरण घेऊ शकता. तुम्ही किती पण पैसे घेऊ शकता. समजा 20 पैसे बरोबर किती रुपये? किती रुपये? अशा प्रकारची गणित तो आपल्याला नेहमी परीक्षेमध्ये विचारतात आणि त्यावेळेसच आपण काय जातो, नेमके गोंधळून जातो. पण त्याच्यासाठी आपल्याला हे सगळ्यांना माहिती असणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. 1 रुपया म्हणजे किती पैसे होते?
1 रुपया म्हणजेच काय तर 100 पैसे होतात, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पहा, तर आपल्याला पुढचं 20 पैसे म्हणजे किती रुपये हे दुसरं गणित बघा. आता आपल्याला माहिती आहे 1 रुपया म्हणजे 100 पैसे, मग इथं आपण लिहून घेऊ 100 पैसे बरोबर 1 रुपया. 100 पैसे बरोबर 1 रुपया. आता आपल्याला याचा तिरका गुणाकार किती रुपये म्हणजे इथे किती पकडूया आपण x पकडूया. मग इथं 100 गुणिले x बरोबर 20 गुणिले 1. 20 गुणिले 1 यांचा दोघांचा आपण काय केला तिरका गुणाकार करून घेतला. या ठिकाणी x आपण डाव्या बाजूला तसाच ठेवला आणि 20/100. आता 20च्या पाड्यात 100 येतात, आपण 20चा पण भाग घेऊ शकतो, अंशाला पण छेदाला पण. आपण द्यायचा नाही, आपल्याला काय करायचं दशांशामध्ये उत्तर काढायचं एकदम सोप्या पद्धतीनं. आता छेदामध्ये 2 शून्य आहेत म्हणून आपण याला x बरोबर 2 शून्य आहेत म्हणून हे 20 दशांश असे लिहूया. अंशातले 2 अंक उजवीकडे सोडायचे, 1 2 उजवीकडे सोडले, 2 अंक आहेत आपल्याला, शून्य द्यायची काही गरज नाही आपल्याला कुठं. मग इथं आपण 0.20 रुपये म्हणजे आपलं उत्तर आपल्याला मिळालं काय 20 पैसे बरोबर 0.20 रुपये. आणि आपण पाहतो की आपल्याला ज्यावेळेस आपण मेडिकलमध्ये जातो किंवा इतर वस्तू घेतो त्यावेळेस त्याच्यावर आपल्याला दशांशामध्ये किंमत दिलेली असते 14.20. इथं MRP म्हणजेच काय मॅक्सिमम रिटेल प्राइस म्हणजे जास्तीत जास्त या किमतीपर्यंत आपण विकू शकतो. आता 14.20 रुपये 14.20 रुपये म्हणजे किती रुपये किती पैसे. तर याचं सुद्धा आपल्याला लेखन परीक्षेमध्ये विचारलं मित्रांनो. तर हे किती आहे 14 रुपये आणि 20 पैसे आहे. 14 रुपये 20 पैसे. आता कधी कधी याच्या उलट पण विचारतात, तुम्हाला असं देतात 20 रुपये 45 पैसे याचे दशांश अपूर्णांकात लेखन करा. आता ह्याला आपला दशांशामध्ये लिहायचंय. आता 20 रुपये 45 पैसे म्हणजेच काय हे 20 रुपये हे पूर्ण आहे आणि पुढचे जे पैसे आहेत ते दशांश चिन्ह 45. आपल्याला त्याचं असं लेखन करायला लागेल. म्हणजे असं दिलेल्याचं पण आपल्याला पैसे रुपयामध्ये आपल्याला लेखन करता येते आणि जर रुपये पैशामध्ये जे दिलेलं आहे त्याचं सुद्धा आपल्याला काय करता येते या ठिकाणी दशांश अपूर्णांकामध्ये आपण लेखन करू शकतो. आता हे झालं मित्रांनो पैशांचा उपयोग. अशा प्रकारे आपल्याला दशांश अपूर्णांक पैशांच्या स्वरूपामध्ये आपण त्याचा उपयोग करतो. त्याच्या पुढे पहा मित्रांनो, आता आपण पैशांचा उपयोग पाहिला. आता आपल्याला सेंटीमीटर मीटर म्हणजे सेंटीमीटर ते मीटरचा सुद्धा आपल्याला व्यवहारात उपयोग होतो. आता सेंटीमीटर मीटरचा कसा उपयोग होतो पहा. तर आपल्याला माहिती आहे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर हे आपल्याला माहिती पाहिजे. 100 सेंटीमीटरचा काय होतो 1 मीटर होतो किंवा 1 मीटरचा काय होतो 100 सेंटीमीटर होतो. आता याच्यावर पण आपल्याला प्रश्न विचारतात. समजा या ठिकाणी आपल्याला दिले 22 सेमी म्हणजे सेंटीमीटर बरोबर किती मीटर तर त्यावेळेस आपल्याला मित्रांनो हे आपल्याला सोडवावं लागेल. परीक्षेमध्ये आपल्याला बरेचसे प्रश्न कसे विचारतात तर अशा स्वरूपाचे असतात किंवा मीटर सेंटीमीटरचे दिलेले असते त्याचं रूपांतर आपल्याला करायला लागेल. पूर्वीसारखंच आपल्याला या ठिकाणी करायचे. सेमी आपण एका खाली एक घ्यायचे. आपल्याला या ठिकाणी पण माहिती आहे 100 सेमी म्हणजेच किती 1 मीटर. आता या ठिकाणी आपण x जरी पकडला तर तिरकस गुणाकार करून आपण 100 गुणिले x बरोबर 22 गुणिले 1 करू शकतो आणि x बरोबर 22/100 आणि यालाच आपण दशांश अपूर्णांकामध्ये लेखन करू शकतो. छेदात 2 आहेत 22 ला 22 लिहा, 2 अंक उजवीकडे सोडा, दशांश चिन्ह द्या आणि या ठिकाणी 0 लावा. म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळालं मित्रांनो 22 सेंटीमीटर बरोबर 0.22 मीटर.
म्हणजे अशा प्रकारे आपण सेंटीमीटरचा मीटरचा आपल्याला उपयोग होतो. आपण ज्यावेळेस कापड खरेदी करतो त्यावेळेस आपल्याला कापड हे मीटरमध्येच मोजून दिलं जातं. 1 मीटर, 2 मीटर, 1.20. आता आणखी पुन्हा आपल्याला येतात त्याच्यामध्ये काय 1.20 मीटर. आता याचा आपल्याला मीटर सेंटीमीटरमध्ये लिखाण करा म्हणून सांगतात. त्यावेळेस आपल्याला हे 1 मीटर आणि हे 20 सेंटीमीटर असं आपल्याला लेखन करावं लागेल. आता हे झालं मीटर सेंटीमीटरचं. तसंच मित्रांनो इथं मिलीमीटर म्हणजे मिलीमीटर ते सेंटीमीटर असं सुद्धा बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो. आता इथं सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे की 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. हे सुद्धा आपल्याला लिखाण माहिती असायला हवं. आपली जी छोटी पट्टी असते त्याच्यावर 0 पासून 1 पर्यंतच्या ज्या 10 रेषा असतात त्याला आपण मिलीमीटर म्हणतो. आणि जो 1 जर अंक आला त्या ठिकाणी तर आपण काय करतो त्याला 1 सेंटीमीटर म्हणतो. म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. अशा प्रकारे आपण सेंटीमीटर मिलीमीटरचा आपल्याला उपयोग होतो. त्याचबरोबर हे मीटर सेंटीमीटर झाला तसं आपल्याला ग्रॅम किलोग्रॅम मध्ये पण उपयोग होतो मित्रांनो. ग्रॅम किलोग्रॅम मध्ये जरी बघितलं आपण तर ग्रॅम किलोग्रॅम. आता आपल्याला इथं पण माहिती पाहिजे किलो म्हणजे किती 1000 आणि हे ग्रॅम आपला पुढे ते पण शिकायचं आहे. तर या ठिकाणी 1 किलोग्रॅम म्हणजेच किती 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम. आपला बऱ्याचदा प्रश्न विचारतात की मग 200 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम. आपल्याला मग अशा वेळेस आपल्याला काय करायला लागेल मग ग्रॅम एका बाजूला लिहायला लागतील आणि किलोग्रॅम एका बाजूला लिहायला लागतील. म्हणजे या ठिकाणी आपण 1000 ग्रॅम बरोबर 1 किलोग्रॅम हे दोन्ही एका बाजूला लिहिलेत. आता इथे प्रश्नचिन्हाच्या जागी आपण जर x पकडला आणि तिरकस गुणाकार केला तर 1000 गुणिले x बरोबर 200 गुणिले 1. 200 गुणिले 1 ह्या दोघांचा तिरका गुणाकार ह्या दोघांचा तिरकस गुणाकार. इथे x बरोबर आपण 200/1000. आता इथं सुद्धा आपल्याला दशांश अपूर्णांकात लेखन करायचं मित्रांनो. इथं 3 शून्य आलं म्हणून घाबरून जायची काहीही गरज नाहीये. ही दशमान पद्धतीमध्येच आलेली आहे. म्हणजे 10च्या पटीमध्येच आहे ती. म्हणून छेदात 3 शून्य आहेत म्हणून 200 जशाच तसे ठेवा. इथे 1 2 3 अंक उजवीकडे सोडा, दशांश चिन्ह द्या आणि एक समोर शून्य लावा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 200 ग्रॅम बरोबर 0.200 किलोग्रॅम. याचा काय झाला किलोग्रॅम. अशा प्रकारे आपण याला लिहू शकतो. याच्यामध्ये आपल्याला आणखी दुसरा प्रश्न विचारू शकतात 1.750 किलोग्रॅम. याचं किलोग्रॅम आणि ग्रॅम मध्ये लेखन करा. त्यावेळेस आपल्याला इथं जी पूर्ण असणार आहे पूर्ण किती आहे 1 आहे म्हणजे ही काय आहे 1 किलोग्रॅम आणि पुढचं जे 750 आहे तर 750 हे काय आहे ग्रॅम आहे. अशा प्रकारे आपल्याला लेखन करता येईल. म्हणजे 1.750 किलोग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम 750 ग्रॅम. अशा प्रकारे आपल्याला आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण याचा उपयोग करतो. तुम्ही डिजिटल काटे पाहता दुकानावर वजन काट्यावर किंवा तुमचं स्वतःचं वजन करा आणि वजन केल्यानंतर मित्रांनो आपल्या त्या ठिकाणी समजा एखाद्या विद्यार्थ्याचं पहिलीतल्या 15.720 असं जर आपल्याला वजन दाखवत असेल तर त्याचं वजन किती आहे 15.720 असं त्या काठ्यावर दाखवल. पण निश्चितपणे याचं वजन किती सांगता येईल आपल्याला ते 15 किलोग्रॅम हे त्याचं पूर्ण वजन आहे आणि पुढे 720 ग्रॅम म्हणजे 15 किलोग्रॅम 720 ग्रॅम एवढं त्या विद्यार्थ्याचं काय आहे वजन आहे. दुकानदार सुद्धा आपल्याला वजन करून देताना 1 किलोग्रॅम, पाव किलोग्रॅम, अर्धा किलोग्रॅम जी साखर किंवा वस्तू देतो तर ते अशा पद्धतीने आपल्याला देत असतो. म्हणून आपल्याला सेंटीमीटर मीटर, मिलीमीटर सेंटीमीटर, ग्रॅम किलोग्रॅम पैशांचा उपयोग आपल्याला अशा प्रकारे हे दैनंदिन व्यवहारामध्ये आपण वापरू शकतो. त्याचबरोबर आणखी एक भाग म्हणजे घड्याळ सुद्धा आपल्याला
वापरता येते मित्रांनो. आता घड्याळ हे थोडंसं वेगळं आहे आणि घड्याळ थोडंसं वेगळं आहे. आता घड्याळामध्ये जर तुम्ही पाहिलात बघा मित्रांनो, घड्याळ, आता घड्याळ सुद्धा आपल्याला यामध्येच दशांश अपूर्णांकामध्ये येते. बऱ्याचदा बघा ज्या मिसमिसणाऱ्या घड्याळ असतात छोट्या मुलांच्या, त्याच्यावर आपल्याला वेळ दिलेली असते मित्रांनो 12.55, बरोबर की नाही. आता 12.55 ही अशी आपल्याला घड्याळामध्ये वेळ दिसते, म्हणजेच याचा अर्थ काय होतो मित्रांनो, 12:55 झालेली आहे. आता किती वाजलेत घड्याळामध्ये, 12:55 झालेली आहेत, असं आपल्याला त्या घड्याळावरून लक्षात येतं. किंवा तुम्ही रेल्वे स्टेशनवर किंवा बस स्टँडवर आपल्याला वेळापत्रक असतं, त्या ठिकाणचं 24 तासाचं वेळापत्रक असतं, म्हणजे त्या ठिकाणी किती जातात, 15:20 झाली, 15.20. म्हणजे हे आपल्याला कसं दाखवता येईल आपल्याला, तर हे 15 वाजले, 15 वाजून या ठिकाणी 20 मिनिटं झाली आहेत. आता 15 वाजले म्हणजे किती वाजले, तर दुपारचे आपला ज्यावेळेस 12 वाजतात मित्रांनो, 12च्या नंतर 1 वाजतो, 1 वाजतो म्हणजे दुपारचे 13 वाजतात. ही 24 तासानुसार वेळ आहे आपली. मग दुपारचा 1 वाजला म्हणजे 13 वाजले, 2 वाजले म्हणजे 14 वाजले आणि 3 वाजले म्हणजे दुपारचे 15 वाजले, म्हणजे दुपारचे 3:20 झालेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे आपल्याला या दशांश अपूर्णांकाचा उपयोग असा दैनंदिन पद्धतीने आपल्याला आपण व्यवहारामध्ये करत असतो. पण निश्चितच आपल्याला माहिती नसतं की आपण याचा जो उपयोग करतो तो आपला खरंच दशांश अपूर्णांकाचा आहे काय. तर ह्या छोट्या छोट्याशा आपल्या दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टी आहेत ज्या आपण नेहमी वापरत असतो. तुम्ही मेडिकलवर जा, किराणा दुकानावर जा, कुठलेही असू दे, हा आपण दशांश अपूर्णांकाचा उपयोग आपल्या व्यवहारामध्ये करतच असतो. नक्कीच हा दशांश अपूर्णांकाचा उपयोग तुमच्याही व्यवहारामध्ये असेल, त्याचा सुद्धा तुम्ही निरीक्षण करून पहा. आणि हा माझा व्हिडिओ जर आवडला, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.